आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे राजधानी दिल्लीतील कार स्फोटासंदर्भात। काल सायंकाळी 6:55 राजधानी दिल्ली स्फोटाने हादरली आहे। या स्फोटाचे तार आता जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये उद्ध्वस्त केलेल्या कटाशी जोडले जात आहेत। याचं कारण स्फोट झालेली कार ही जम्मूमधील डॉक्टर उमर मोहम्मदची आहे। दरम्यान याच उमर मोहम्मदच्या घरातून 350 किलो आरडीएक्स देखील जप्त करण्यात आलाय। काल जम्मूमधून या प्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटामध्ये उमर मोहम्मदच कार चालवत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। दरम्यान काल संध्याकाळी 6:52 हा स्फोट झाला। या स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला। त्यातल्या 2 जणांची ओळख पटली आहे। लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका कारमध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे लाल किल्ल्यापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर हा स्फोट झाला। या स्फोटानंतर 3 ते 4 वाहनांना आग लागली। तसंच जवळ उभ्या असलेल्या इतर वाहनांचं देखील प्रचंड नुकसान झालंय। आणि या स्फोटानंतरची काही दृश्य समोर आलेली आहेत। जवळपास 8 ते 9 वाहनं या स्फोटानंतर क्षतिग्रस्त झालेली आहेत। अनेक वाहनांचं नुकसान झालंय तर 8 जणांचा या स्फोटामध्ये मृत्यू झालेला आहे। काल सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी तातडीनं तैनात झाल्या आणि त्यांनी संपूर्ण परिसर आपल्या ताब्यात घेतलेला होता। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील रात्रीच्या सुमारास घटनास्थळाची पाहणी केलेली आहे। संपूर्ण परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतलाय आणि तपासासंदर्भात महत्त्वाच्या सूचना देखील त्यांनी केलेल्या आहेत। इतकंच नाही तर रुग्णालयात जात त्यांनी जखमींची विचारपूस देखील केलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या प्रकरणामध्ये जातीनं लक्ष घातल्याचं देखील पाहायला मिळतंय। ट्विट करत त्यांनी या संदर्भात माहिती दिलेली होती आणि दिल्लीतील स्फोट हा जम्मूतील कटाशी संबंधित असल्याची धक्कादायक बाब आता समोर येते आहे। स्फोटामध्ये वापरलेली कार ही जम्मूतील उमर मोहम्मदची आहे। याच उमर मोहम्मदच्या घरामध्ये 350 किलो आरडीएक्स सापडलेला आहे आणि कारमध्ये डॉक्टर उमर मोहम्मद हाच असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय। रामराजे शिंदे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रामराजे, काल भीषण स्फोटानं राजधानी दिल्ली हादरलेली होती। आजची काय अपडेट आहे? कारण उमर मोहम्मद हाच या कारमध्ये होता, तोच कार चालवत होता अशी माहिती आता समोर येते। बिलकुल, उमर मोहम्मद याचं नाव कालच आलं होतं की जेव्हा हे सगळ्या छापे टाकण्यात आले होते। 29 किलो जे आहे अमोनियम नायट्रेट सापडलं होतं। त्यानंतर याचा शोध चालू होता आणि संशय असा व्यक्त केला जातोय की जी गाडी चालवत होता तोच कदाचित उमर असावा का, अशा प्रकारचा सुद्धा तपास यंत्रणांना संशय आहे। कारण अद्याप उमरचा कुठेही पत्ता नाही, कुठेही तो सापडत नाहीये। मात्र हा परिसर जो आहे तिथे एनडीटीव्हीची टीम आलेली आहे। हा परिसर पूर्ण ब्लॉक करण्यात आलेला आहे। लाल किल्ल्याच्या साधारणतः 500 मीटर ते 700 मीटर अंतरावर हा संपूर्ण परिसर ब्लॉक करण्यात आलेला आहे। कोणालाही इथे परवानगी दिली जात नाही। हा आपण रस्ता बघतोय की जो मस्जिदकडे जाणार आहे, तर हा संपूर्ण रस्ता जो आहे पूर्ण आता इथे इतर वेळेस रहदारीने खूप गर्दी असते, परंतु आता इथे कोणी दिसत नाहीये। इथेच कार्यक्रम सुद्धा चालू होता। हा लाल किल्ला आहे, याच परिसरामध्ये हे सगळं दररोज पर्यटकासाठी खुला असतो, परंतु काल सोमवार होता त्यामुळे पर्यटकांसाठी हा खुला नव्हता आणि म्हणूनच आणखीन मोठी जीवितहानी झाली असती जर काल लाल किल्ला जे आहे ते पर्यटकांसाठी खुला असता तर, कारण विदेशी नागरिक सुद्धा येतात। परंतु या कट्ट्याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे आता उलगडे जे आहेत ते होऊ लागलेले आहेत। कोणती संघटना आहेत ते सुद्धा उलगडे होऊ लागले आहेत। कारण कालच जैश ए मोहम्मदचा एक जण सापडलेला आहे आणि तो जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचं माहिती मिळालेली आहे। त्यामुळे इथून पुढे सुद्धा जैश ए मोहम्मदचं नाव येते का इतर कोणत्या संघटनेचं नाव येते ते सुद्धा बघावं लागणार आहे। कारण इथला लोकल सपोर्ट म्हणजे की इथं आल्यानंतर त्यांना कोणाचा सपोर्ट होता ते सुद्धा पाहावं लागणार आहे। काल गाडी नंबर मिळालेला आहे आणि हरियाणाची ही गाडी असल्याचं सांगण्यात आलेलं आहे, I-20 कार। त्याचबरोबर ज्या मूळ मालक होता त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं होतं, परंतु त्यानं सांगितलं होतं की ही गाडी आपण पुलवामाच्या एका व्यक्तीला विकलेली आहे। त्यामुळं ही गाडी जी आहे त्याचा सेकंड ओनर जो आहे त्याचा शोध जो घेत पोलीस पोहोचलेले आहे, परंतु अद्यापही तो सापडलेला नाहीये। आणि म्हणूनच गाडी कोणाची, ड्रायव्हर कोण होता, त्याचबरोबर 3.5 तास 3 तास 29 मिनिटं जी आहेत ती गाडी म्हणजे की 3:48 ते 6:48 पर्यंत ही गाडी जी होती ती या घटनास्थळी होती। ती कोण पार्किंग मध्ये ठेवली होती, त्याचबरोबर पार्किंग मधून जेव्हा ही गाडी काढण्यात आली
त्याबरोबर हा स्फोट झालेला आहे आणि गाडी जी होती ती स्लो होती, सिग्नल लागला होता आणि त्याच वेळी स्लो गाडी असतानाच हा स्फोट झालेला आहे. त्यामुळे गाडी नेमकं कोण चालवत होतं, गाडी काढण्यासाठी कोण सांगितलं होतं, या सगळ्या गोष्टी ज्या त्या तपासाचा भाग आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज यासाठी महत्वाची एक बैठक घेणार आहेत आणि त्यामध्ये सर्व तपास यंत्रणा असणार आहेत, IB असणार आहे, त्याचबरोबर NIA सुद्धा असणार आहे, क्राईम ब्रँच असणार आहे आणि ATS सुद्धा असणार आहे. केवळ फक्त दिल्ली नव्हे तर UP ATS आणि हरियाणा पोलिसांनी सुद्धा चौकशी सुरू केलेली आहे. सर्व सीमा जे आहेत, बॉर्डर जे आहेत ते सील केलेले आहेत आणि अलर्ट जारी केलेले आहेत. CISF सुद्धा अलर्ट जारी केलेला आहे, कारण विमानतळ असेल, मेट्रो आहे, रेल्वे आहे, या सगळ्या सार्वजनिक परिसरामध्ये असा पुन्हा घातपात होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. रामराजे, महत्वाची बाब हीच की लाल किल्ला अतिशय संवेदनशील परिसर आणि लाल किल्ल्याच्या अवघ्या 500 मीटरवर हा स्फोट होतो आणि महत्वाची बाब म्हणजे काल जैश ए मोहम्मदच्या जवळपास 7 दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यांच्याकडून जवळपास 3000 किलो स्फोटकं जप्त करण्यात आलेली होती आणि हाच उमर मोहम्मद, त्याच्या घरी देखील 350 किलो स्फोटकं RDX खऱ्या अर्थानं जप्त करण्यात आलेलं होतं. त्यामुळे किती गंभीर बाब म्हणायची, कारण संपूर्ण देशभरामध्ये आता हाय अलर्ट जारी करण्यात आला. बिलकुल गंभीर तर म्हणावं लागेल, कारण या मॉड्यूलसाठी आपण जर नावं त्यांचं वय जर बघितलं तर हे सगळं तरुण आहेत आणि त्यांचं ब्रेन वॉश करून यामध्ये जैश ए मोहम्मदच्या संघटनेमध्ये रिक्रूट यांना केलं गेलं होतं असं तर समोर आलेलं आहे. आणि त्याचबरोबर आणखीन यांचे कोणी हस्तक आहेत का, त्यांना सपोर्ट करणारे काही लोक आहेत का, ते सुद्धा बघावं लागणार आहे. कारण अशी जर घटना घडवायची आहे आणि ते पण एवढ्या गर्दीमध्ये, तर अनेक सपोर्ट जो आहे तो लागतो आणि अशा वेळी त्यांना मदत करणारे कोण होते हे सुद्धा शोधावं लागणार आहे. खरं तर काही प्रमाणामध्ये यश काल तपास यंत्रणांना मिळालं होतं, परंतु ही जी घटना घडली ते मात्र थांबवता आलं नव्हतं आणि या घटनेचे पडसाद आता नेमके काय पडतात ते सुद्धा बघावं लागणार आहे. काल सर्वच राजकीय पक्षांनी सुद्धा या संदर्भामध्ये निवेदन केलेलं आहे. राहुल गांधी यांनी सुद्धा निवेदन केलेलं आहे. परंतु महत्वाचा मुद्दा आहे की ही घटना जेव्हा घडली तेव्हा तिथली परिस्थिती, त्याचबरोबर गाडी कोणाची आहे, कारण तो एकच मार्ग आहे की ज्या मार्गाने जो मूळ यामधला आरोपी आहे त्याच्यापर्यंत पोहोचता येऊ शकतं आणि म्हणूनच गाडी कोणाची आहे, त्याचबरोबर गाडी कोण चालवत होतं आणि पार्किंगमध्ये गाडी साधारणतः 3.5 तास का उभी होती, असे प्रश्न जे आहेत ते अद्याप अनुत्तरित आहेत.